ज्ञानदेवा रचिला पाया उभारिले देवालया, तुका झाला से कळस भजन करा सावकाश. संत तुकारामांना भागवत धर्माचा कळस असं का म्हटलं जातं तुम्हाला माहिती आहे का? भागवत धर्म हा फक्त एक धर्म किंवा पंथ नसून ती 1300च्या काळामध्ये उगम पावलेली एक सामाजिक चळवळ होती. त्या काळी हिंदू धर्मामध्ये मुख्यतः उच्चवर्णीयांचा आणि अगदीच ब्राह्मण धर्माचा आणि मनुवाद्यांचा हा अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष रूपामध्ये ताबा होता. समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती जातीव्यवस्था आणि चातुर्वर्ण व्यवस्था पसरली होती. लोकांना शिकण्याचं, व्यवसाय निवडण्याचं कुठलंच स्वातंत्र्य त्या काळी नव्हतं. धर्ममार्तंडांच्या आणि मनुवाद्यांच्या हातामध्ये सगळा समाज हा एकवटला होता, सगळी ताकद एकवटली होती आणि त्याच सुमारास कुठलाही भेदभाव नसणारी आणि कर्मकांडांच्या नादी न लागता फक्त नामस्मरणातून भक्ताच्या आणि देवाच्या मध्ये एक नातं निर्माण करणारी एक भागवत धर्माची चळवळ महाराष्ट्रामध्ये सुरू झाली, ज्याचा पाया हा संत ज्ञानदेवांनी रचला असं म्हणतात. तर तुकाराम महाराज ज्यांनी या धर्मावर कळस चढवला, या मंदिरावर कळस चढवला आणि ज्याचा खांब हा संत नामदेवांना म्हटलं जातं. या तिघांनीही भरपूर हजारो लाखो असे अभंग ओव्या लिहून लोकांचं प्रबोधन केलं, लोकांना बुवाबाजी भटबाजीपासून लांब केलं आणि कुठलीही जातीव्यवस्था न ठेवता भगवंतापर्यंत थेट पोहोचणारी, कुठलंही कर्मकांड करायची गरज नसणारी, बडवेगिरीपासून लांब अशी एक चळवळ आणि एक समाजव्यवस्था उभी केली, जी आज भागवत धर्माच्या रूपात आपल्याला दिसते आहे. आणि म्हणूनच तुकाराम महाराजांना भागवत धर्माच्या या मंदिराचा कळस असं म्हटलं जातं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला आवर्जून सांगा आणि अशीच माहिती नियमित मिळवण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. धन्यवाद. रामकृष्ण हरी.